सोलापूरमध्ये जो पूरग्रस्त भाग आहे त्यातल्या लोकांना ज्यांची आता ते घरं याच्या पाण्याखाली गेलेली आहेत आणि आता ते सध्या त्या आपल्या निवारा केंद्रात वगैरे राहत आहेत, त्यांच्यासाठी भांड्यांची मदत, एक भांड्यांचं किट जे आहे ते त्यांच्यासाठी दिलेलं आहे. आणि ते खूपच हे जे काम आहे हे अतिशय सगळ्यांसाठी ही एक आपण असं म्हणू की एक नवीन एक उदाहरण देण्यासारखं आहे की मुलांना त्यांनी त्यांच्या छोट्याशा एवढ्या लहान वयामध्ये एवढं मोठं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच याची प्रेरणा मिळेल. आणि हे साहित्य जे आहे ते आम्ही निश्चित त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचू. सगळ्या मुलींचे खूप खूप धन्यवाद, आभार. सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर कन्या प्रशालेत मी मुख्याध्यापिका सौ गोटे बोलते. सिद्धेश्वर कन्या प्रशालेत एकच ध्यास विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास हा ध्यास मनात ठेवून आम्ही शाळा चालवत आहोत. इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थिनींच्या मनावर सोलापुरावर जो आता महाभयंकर पुराची परिस्थिती उद्भवलेली आहे आणि त्या पुराच्या परिस्थितीत ग्रामीण भागातले काही लोक आता सध्या खूप संकटात आहेत. सगळ्यांची घरे वाहून गेलेली आहेत, अन्नधान्य नाही, पांघरूण नाहीत, कपडे नाहीत आणि काहींचे भांडे सुद्धा नाहीत घरामध्ये. मग अशा लोकांच्या भावना काय असतील याची जाणीव आमच्या शाळेतल्या विद्यार्थिनींना व्हावी आणि त्यांना सुद्धा सामाजिक जाणीव करून द्यावी. आणि यामध्ये आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून खाऊचा वाटा जो होता त्यामधूनच आम्ही आता 11 भांड्यांचे किट आमच्या पूरग्रस्त कुटुंबियांना मदत या स्वरूपात देत आहोत, एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत.